नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्या गोड ताईंचे अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये छान अशी सुंदर दिवसाची सुंदर अशी देवपूजेपासून सुरुवात झालेली आहे. हा ब्लॉग 4 तारखेचा आहे बरं का ताईंना. परवाच्या व्हिडिओखाली एका ताईची कमेंट होती. त्या व्हिडिओमध्ये मी कार्पेट धुतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बरं का ताईंनो. त्या ताईंची खूप छान अशी कमेंट होती. खूप मन भरून आले त्या ताईंची कमेंट वाचून. काळजीपोटी त्यांनी ती कमेंट केलेली होती. त्या ताईंची कमेंट अशी होती की जास्त जड ओझे उचलू नका ताई, पोटात दुखू शकते. त्या जर ताई हा व्हिडिओ बघत असतील तर त्या ताईंचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. त्या ताईंनी किंवा मी पण कधी त्यांना पाहिलेले सुद्धा नाही किंवा आमची ओळखसुद्धा नाही, तरी पण त्या माझी एवढी काळजी करतात. त्या माझे फक्त ब्लॉग बघतात. यूट्यूबमध्ये मला तुमच्यासारख्या सर्वच ताई खरंच खूप छान मिळालेल्या आहेत. सर्व ताईंच्या कमेंटसुद्धा खूप छान असतात. काही ताईंच्या कमेंट होत्या की दादांना पोळ्यासुद्धा लाटता येतात. तर हो ताईंनो, त्यांना भाजी चपाती करता येते कारण ते साईटवर पहिले एकटे राहिलेले आहे, त्यामुळे त्यांना स्वयंपाक येतो. मी जर गावाला गेले तर ते मुलांना भाजी चपाती पूर्ण स्वयंपाक करून स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. पण काय होतं ना ताईंनो, आता पण ते मध्ये मध्ये लुडबुड करतात किचनमध्ये, पण मला ते आवडत नाही कारण ते खूप सारा पसारा करून ठेवतात. बऱ्याच वेळा तरी पण ते किचनमध्ये मला खूप मदत करतात. पण त्यांनी मला मदत करावं असा माझा अजिबात हट्ट नसतो कारण त्यांना पण त्यांची बाहेरची कामं असतात. तरी पण ते बऱ्याच वेळा करतात. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना बघितलेली असेल. भाजीसुद्धा निवडू लागतात. आजच्या स्वयंपाकामध्ये कांद्याची भाजी, वरण आणि चपाती असा माझा स्वयंपाक चाललेला आहे. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने कांद्याची भाजी केलेली आहे. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला. त्याच कढईमध्ये तेल टाकले, लसूण परतला, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि परतलेला कांदा टाकून दिला. या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट, कैरी, चिंच टाकली तर या भाजीला खूप छान चव येते आणि वरून शेंगदाण्याचा कूट टाकायचा. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही पण करून बघा. अशा पद्धतीने कांद्याची भाजी उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप छान असते. स्वयंपाक माझा झालेला आहे. कांद्याची भाजी, वरण आणि चपात्या. जे राहिलेलं पीठ होतं, जास्त पीठ मळते मी तसं, पण ते आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि किचन ओट्यावरती जो काही पसारा आहे तो सर्व आवरून घेते. गार झालेले आहे ते आपण भरून घेते. थोड्या गरम आहे. 2 ते 3 मिनिटासाठी गार करते. हा जो रुमाल आहे हा मी चपात्या करताना खाली घेते, त्यामुळे जो पोळीपाठ आहे तो सरकत नाही. आणि स्वयंपाक झाला की लगेच तेलाचं भांडं असं पुसून ठेवते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. रात्री मी स्वयंपाक केला नव्हता बरं का ताईंनो, कारण खूप माझे हातपाय दुखत होते. 2 ते 3 दिवस झाले, त्यामुळे मी झोपून घेतला. आणि आमच्या सागरने आणलेल्या होत्या रोट्या, त्याला जास्त आणू नको म्हणलं तरी पण त्याने आणल्या. हे बघा, 2 रोट्या तशाच शिल्लक आहे. राईस होता तो आता खराब झाला, तो टाकून दिला मी. ही आहे पनीरची भाजी, ती पण एका वाटीमध्ये काढून ठेवली, ती चांगली आहे त्यामुळे. आणि आत्ता जो स्वयंपाक केलेला आहे ती भाजी पण मला काढायची, ती पण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. लगेच कढई बेसिनमध्ये घासायला टाकते. भाजी आपण एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवली तर नंतर जास्त भांडे पडत नाही, त्यामुळे लगेच भाजी बनवून झाली की एका भांड्यामध्ये काढायची. चपात्या गार झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये भरून ठेवते. गरम जर चपात्या भरल्या तर त्यांना घाम येतो आणि उन्हाळ्याच्या मुंग्यासुद्धा लागतात. जेवढं काही पीठ पडलेलं असेल, खरडं पडलेलं असेल, ते सुक्या कापडाने जमा करायचं. जर सुक्या कापड नसला, वल्ल्या कापडाने केलं तरी पण चालतं. पण काय होतं ना ताईंनो, वल्ला जर कापड असेल तर हे बघा पूर्ण पिठाचं त्याला चिकटून बसतं, जे खरगटं सांडलेलं असतं ते.
सुक्या कापडाला असं चिपकून बसत नाही, ते सुपलीमध्ये किंवा आपण बेशीमध्ये हातावरती पण असं भरून डस्टबिनमध्ये टाकू शकतो. स्वयंपाक झाला की मी कापडाने जे काय खरगट असेल ते सर्व जमा करते, भरून घेते. भांडी घासून झाली की लगेच किचन ओटा पण घासून टाकते. चला, देवाच्या वाट्या, देवाचे दिवे ते पण घासून ठेवले. किचन ओट्यावरचा पसारा आवरला. आता बेडरूममध्ये जो पसारा आहे तो आवरून घेते आणि दिवसभर काय काय कामं करायचे आहे त्याचं पण नियोजन करून ठेवलेलं आहे. थोडं बाहेर पण जायचं आहे, पार्लरमध्ये जाणार आहे ताईंनो, कारण खूप दिवस झाले गेले नाही पार्लरमध्ये. मी फक्त आयब्रो करते, बाकी दुसरं काहीही करत नाही. पण खूपच वाढलेले आहे, असं बरोबर वाटत नाही. ती सवय झालेली असली की अजिबात तसं करमत नाही. देवघरावरती दिवे ठेवते. आणि हे बघा, हे असं माझ्या लक्षात राहत नाही. किती दिवसापासून मला तेल करायचे होते. कोरफडमध्ये मी आपलं मेथीदाणे जे असतात का ते भरून ठेवलेले होते. त्याला कोंब आले आणि उन्हाळा असल्यामुळे ते सोकून पण गेले. मी आता इथं हे देवघरावरच ठेवते. ते तेल पण माझे करायचे राहून गेले पूर्ण. ते आता सोकलेले आहे. बघते त्यामध्ये तेल ओतून त्याला जर परत म्हणजे जे कोंब आहे ते जर टवटवीत झाले नाही झाले तरी त्याचं तेल तर करायचंच आहे. चला, बेडरूम आवरून घेते, भांडे घासते आणि दिवसभराचं जे काही नियोजन केलेलं आहे ते पटापट कामं आवरून घेते. जी पुसायची बकेट आहे आपण त्यामध्ये पाणी घेतो, ती मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेली आहे. का तर ती म्याऊने पाडली, त्यातून पाणी गळतं, ती खाली फुटली. त्यामुळे पूर्ण घरात जर ती घेऊन बसली तर पूर्ण घरात त्यातून पाणी गळतं. बेडरूम पुसताना मी ते बाथरूममध्ये ठेवते आणि एक एक बेडरूम असं मी आता पुसून घेते. पहिले बेडरूम पुसून घेतलेले आहे. आता किचन पुसून घेते. किचन पुसत असताना ड्राय बाल्कनीमध्ये मी ती बकेट ठेवलेली आहे. एक पोछा मारते, परत त्यामध्ये घालते, पिळून आणते आणि परत पुसून घेते. असं पण ॲडजस्ट करावं लागतं ताईंनो. ती फुटली म्हणून लगेच टाकून द्यायची नाही, आपण ती वापरू शकतो. बरेच दिवस असून ती वापरल्या जाईल. का तर ती चांगली, फक्त खालून त्यातून पाणी गळतं आहे. ती जर घरात ठेवली तर पूर्ण घरामध्ये पाणी होतं, म्हणून मी ती अशी बाथरूममध्ये आणि नंतर बाल्कनीमध्ये ठेवते आणि घरं पुसून घेते. भांडी, किचन वटा सगळं स्वच्छ झालेलं आहे. पाण्यात घालायचं, पिळायचं, परत घेऊन यायचं आणि पुसून घ्यायचं. नाहीतर पहिले सुरुवातीला मी किचन पुसायचे, पण आता मला उलटं काम करावं लागतंय. चला, असो, ते किचन पण स्वच्छ पाण्यानेच पुसल्या जातं. असं काही नाही की घाण पाण्याने पुसल्या जातं, कारण मी इकडं स्वच्छ पाणी घेते परत भरून. त्यात पाणी तर राहत नाही. परत नळ चालू करून दिला की परत एकदा भरून घेतलं की वापरता येतं. चला, ही बाल्कनी तर धुवून झालेली आहे. सकाळी कपडे धुतले तेव्हा ती धुवून घेतलेली आहे. चला, जी वाढलेली कपडे आहे ती पण काढून घेते. उन्हामुळे कपड्यांचा कलर जातो. बरेच कपडे वाढलेले असणार आहे, काढून घेते. झाडांना पाणी पण दिलं सकाळी. बाल्कनी पण धुवून घेतली. कशी बसलीत, ती एकतर झोपली. दोन कुठं आहे? जे वाढलेले कपडे होते ते पण काढून घेतले. लगेच गळ्या घालते आणि ठेवून देते. ज्या जीन्सच्या पॅन्टी आहेत त्या अजून वल्ल्या आहे, त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी ठेवते, नंतर त्या काढून घेणार आहे. आजचा ब्लॉग इथंच संपवते बरं का ताईंनो. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्व ताईंचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्व ताईंना माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल किंवा यापेक्षा ब्लॉग अजून छोटा करू का मोठा करू ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पहिले पूर्ण ब्लॉग बघा, त्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या नवीन ताई असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तोपर्यंत बाय.